हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही माझी झालेली आहे तयारी. सर्वात आधी मी पंचामृत तयार करून घेते. मी आज पंचामृत कसं तयार करायचं ते सांगणार आहे. आधी जास्त प्रमाणात दूध घेतलं आहे, त्यानंतर त्यात थोडंसं 1 चमचा दही घातलं आहे. चांगलं दही घातल्यानंतर त्यात थोडी साखर टाकली आहे. त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप टाकलं आहे मी त्यात. आणि त्यानंतर मी घातलं आहे त्यात मध. तर हे 5 अमृत असतात, ते मिळून पंचामृत तयार होतं. ते म्हणजे दूध, दही, साखर, तूप आणि मध. हे 5 अमृत मिळून पंचामृत तयार केलेले आहे. हे सर्व समरस झाले पाहिजे. पंचामृताचे तर किती महत्त्व आहे. सत्यनारायणच्या पूजेमध्ये सर्व नवीन मूर्ती आपण घेतले त्यांच्या अभिषेकासाठी सर्वांसाठी पंचामृताचे खूप महत्त्व आहे. तर मी आज ही कापसाचे गेजवस्त्र बनवणार आहे. ते कसं ते आपण बघू. साधी सोपी बनवायची पद्धत आहे. थोडासा हात पाण्याचा घ्यायचा आहे. कापसाची पातळ बट काढले आधी. त्यात तुम्हाला किती मणी हवेत त्याच्याही हिशोबाने तेथे पीळ देत जायचं. पाण्याचा हात लावल्याने पीळ व्यवस्थित पक्का होतो. मग आपल्याला हवं तसं 11, 21, 51 असे माळेचे गेजवस्त्र करायचे असतात. त्यात माझी मूर्ती लहान आहे या वस्त्राला, त्याच्यामुळे मी 11 गेजवस्त्र तयार केलं आहे. या वस्त्राला मी हळदी कुंकूचा हात लावला आहे. बघू शकतात तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित असा कोरडा हळदी कुंकाचा हात लावलेला आहे मी. कोणतीही पूजा करताना असंच आपली पूजेची पूर्वतयारी असेल सर्व, तर मग आपल्याला सारखं उठण्याची गरज भासत नाही. तर अशी माझी झालेली आहे पूजेची ही तयारी. मी येथे गूळ आणि खोबरे याचा नैवेद्य दाखवणार आहे. मी येथे मग गूळ खोबरे घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी येथे संपूर्ण पूजेची तयारी केलेली आहे. व आता आपण गणपतीचा अभिषेक करायला घेऊ. सर्वात आधी मी दीप पूजन केले. नंतर गणपतीची जी मूर्ती आहे, बाप्पाची मूर्ती, ती आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली. नंतर त्यावर अभिषेक करायचा आहे. आधी पाण्याने करायचा, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला. व अभिषेक करत असताना मी ओम गणगणपते नमः किंवा तुम्ही अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्षसुद्धा म्हणू शकतात, किंवा श्री गणेशाय नमः याचा जप करायचा. अंगारकी चतुर्थी अतिशय महत्त्वाचे व्रत मानले जाते. ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात. गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ म्हणजे अंगारक याला वर दिले होते की तुझे नाव अंगारक हे लोक स्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस म्हणजे चतुर्थी होती. या कथेनुसार अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही, अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेले अंगारक म्हणजे आकाशात दिसणारा मंगळ ग्रह असतो मानले जाते असे. गणेशाने मंगळाला वर दिला, तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल, असा वर दिला. या दिवसापासून अंगारक चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळाने गणपतीचे मंदिर देखील बांधले व तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले. आजची जी तिथी आहे ती कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे.
गणेशाची आराधना करावी. गणेशाला प्रसन्न करायचं असेल तर मोदक, लाडू असा नैवेद्य तुम्ही दाखवून गणेशाला आज प्रसन्न करू शकतात. अशा प्रकारे पूजेसोबतच आपण चंद्रदेवांची स्थापना पण करायची. आपल्याला चंद्राचं दर्शन होईलच असं सांगता येत नाही, म्हणून आपण चंद्राची पूजासुद्धा येथे करायची. त्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या व चंद्रदर्शन घ्यायचे आपण. त्यानंतर शिवायने ओमने गणपती तयार केलेला होता, त्याचा फोटो इथे टाकते. शिवायने बदामाचा गणपती तयार केलेला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.